नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ। आजचा टॉपिक आहे आपला इंडायसेस अँड क्यूब रूट, लेसन नंबर 3 आणि लेक्चर नंबर 1. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे तर इंट्रोडक्शन ऑफ इंडायसेस बघणार आहे, म्हणजेच काय तर लॉज ऑफ इंडायसेस बघणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स पण आपण बघणार आहे। जर क्लास 8 चा लेसन नंबर 2 जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघून घेऊ शकता। तर मग चला स्टार्ट करू आपण इंडायसेस। पण त्याआधी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने अजूनही बेल आयकॉन प्रेस केली नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येईल। आता लॉज ऑफ इंडायसेस मध्ये बघा, फर्स्ट लॉ जो आहे तो आहे आपला a raised to m into a raised to n। म्हणजेच काय बघा, कोणतीही संख्या म्हणजे बेस जर तुमचा सेम असेल आणि रेस टू पॉवर वेगळ्या असतील आणि त्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर लॉ असं सांगतो आपल्याला a raised to m into a raised to n, म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेला दोघांचा बेस काय आहे इथं सेम आहे, त्यामुळे तो बेस काय करणार आहे एकच लिहून घेणार आहे आपण। आणि रेस टू पॉवर म्हणजेच बघा m आणि n आहे त्यांची काय करणार आहे आपण ऍडिशन करणार आहे। त्याच्याशी रिलेटेड असणार एक एक्झाम्पल आपण बघू, 3 raised to 5 into 3 raised to 2। आता इथं बघा दोघांचा बेस म्हणजे a किती आहे आपला 3, म्हणजे बेस किती दिलेला आहे आपल्याला 3 दिलेला आहे, तो बेस आपण ऍज इट इज तसाच लिहून घेणार आहे, ठीक आहे। आणि रेस टू पॉवर जे आहे त्या पॉवरशी का तर इथं काय आहे मल्टिप्लिकेशनचे साइन्स असल्यामुळे जे रेस टू पॉवर्स आहेत त्यांची काय करणार आहे आपण ऍडिशन करणार आहे, म्हणजे 3 रेस टू किती असणार आहे आपलं 7 हे आन्सर असणार आहे। हे होतं फर्स्ट ची रिलेटेड एक्झाम्पल। दुसरं आहे आपलं ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेला आपण काय करतो इथं ऍडिशन करतो, पण त्याच वेळेला जे डिव्हिजन येतं त्यावेळेला आपण काय करणार आहे रेस टू पॉवरची सबस्ट्रॅक्शन करणार आहे। म्हणजे बघा a raised to m डिवाइडेड बाय a raised to n, परत एकदा बेस जो आहे तो दोघांचा बेस काय आहे सेम। हा रूल कधी यूज करायचा आहे ज्या वेळेला दोघांचा बेस म्हणजे जो a आणि a हा इक्वल असतो त्यावेळेलाच हा रूल आपण यूज करणार आहे। जसं बघा इथं पण 3 होता इथं पण 3 होता, म्हणून बेसला आपण काय लिहिलेलं आहे 3 लिहिलेला आहे। त्याच पद्धतीने इथं काय होईल a raised to ज्यावेळेला डिवाइड असतं त्यावेळेला त्या दोघांच्यात रेस टू पॉवर असतं त्या दोघांच्यात काय होतं तर सबस्ट्रॅक्शन होतं। याच्याशीच रिलेटेड एक्झाम्पल बघतोय आपण 3 raised to 5 डिवाइडेड बाय 3 raised to 2। आता इथं बघा दोघांचा जो बेस आहे तो सेम आहे म्हणून काय लिहिलेलं आहे आपण 3 लिहिलेलं आहे, ठीक आहे। पण आता इथं बघा डिवाइडचं साइन असल्यामुळे आपण काय करणार आहे रेस टू पॉवर आहे त्यांची काय करणार आहे आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहे। जर दोघांच्यात मल्टिप्लिकेशनचं साइन असेल तर आपण ऍडिशन करतो, डिवायडेशनचं साइन असेल तर काय करतो आपण सबस्ट्रॅक्शन करतो, म्हणजे 3 रेस टू किती असणार आहे इथं 3 असणार आहे। म्हणजे 5 - 2 किती आले 3 आले, म्हणून 3 रेस टू 3 आलेले आहे। आता बघा ज्या वेळेला ब्रॅकेट इन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आणि रेस टू पॉवर असते त्यावेळेला काय होतं जो रेस टू पॉवर आहे तो काय होतो सेपरेट होतो। म्हणजेच काय होणार आहे बघा a इंटू बी ब्रॅकेट रेस टू m आहे त्यावेळेला काय होणार आहे इथं तर a रेस टू m इंटू बेस दुसरा इथं b आहे त्यामुळे इथं घेतला b रेस टू m, म्हणजे दोघांचे काय झालेले आहेत आपले सेपरेशन झालेले आहेत। त्याच पद्धतीने आपण एक्झाम्पल घेऊ इथं, तर बघा 5 into 3 रेस टू 2 असेल तर आपण काय करणार आहे बघा 5 चा स्क्वेअर, म्हणजेच काय येणार आहे इथं 5 स्क्वेअर इंटू 3 चा स्क्वेअर, ह्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला, ठीक आहे। आता बघा a रेस टू 0 म्हणजेच कोणत्याही संख्येची पॉवर ज्या वेळेला 0 असती त्यावेळेला आन्सर हे काय असणार आहे आपलं 1 आन्सर असणार आहे। म्हणजेच a रेस टू 0 ज्यावेळेला असेल त्यावेळेला आन्सर किती असणार आहे आपलं तर 1 असणार आहे। म्हणजेच कोणत्याही संख्येत कोणतीही संख्या असू शकते, म्हणजे बघा 5 रेस टू 0 ते पण 1च असणार आहे, 3 रेस टू 0 घेतला तरी 1च असणार आहे, किंवा 10 किंवा 100 रेस टू जरी 0 घेतला तरी आन्सर काय असणार आहे त्याचं 1च असणार आहे। आता बघा a रेस टू -m, आता -m आहे ते रेसिप्रोकलला गेलं तर ते काय होतात पॉझिटिव्ह होतात, म्हणजेच डिनॉमिनेटरला तो जो नंबर गेला तर त्याची रेस टू पॉवर काय होती पॉझिटिव्ह होती। म्हणजेच बघा a रेस टू -m होतं, म्हणजे इथे घेताना आपण काय करणार आहे 1/m
ए रेस टू पॉझिटिव्ह एम, म्हणजेच तो रेसिप्रोकल, त्याला आपण काय म्हणणार आहे, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल्स नंबर केल्यामुळे काय होतं, जे न्यूमरेटरला निगेटिव्ह नंबर होतात रेस टू पॉवर, ते डिनॉमिनेटरला गेल्यावर काय होतात, पॉझिटिव्ह होतात. जसं की बघा ए रेस टू मायनस एम होता, तोच नंबर आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहिल्यामुळं रेस टू पॉवर जी होती ती काय झालेली आहे, पॉझिटिव्ह झालेली आहे. म्हणजेच बघा 3 रेस टू -5 असं असेल तर आपण काय लिहिणार आहे, 1/3 रेस टू 5, म्हणजे हा जो नंबर आहे तो काय आलेला आहे, आपला डिनॉमिनेटरला आल्यामुळे तो काय झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेले आहे पॉवर त्याची. आता इथे बघा ए रेस टू एम इंटू एन, आता रेस टू म्हणजे ब्रॅकेट रेस टू एन आहे, म्हणजे अशा वेळेला काय असतं, तर त्या दोन्ही रेस टू पॉवर मध्ये काय असते, मल्टिप्लिकेशन्स असती. म्हणजेच बघा इथं हा ए जो बेस आहे तो तसाच राहणार आहे आपला, आणि एम आणि एन जे पॉवर्स होते त्या पॉवरशी इथं काय होणार आहे आपली, तर मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजेच बघा 3 रेस टू 2 इंटू रेस टू 5 असेल तर इथं काय येणार आहे आपलं, 3 रेस टू 2 इंटू 5, म्हणजे 3 रेस टू काय असणार आहे, इथं 10 असणार आहे. ज्या वेळेला रेस टू पॉवर आणि त्याची रेस टू पॉवर असते, ब्रॅकेट होल ब्रॅकेट रेस टू पॉवर येते, त्यावेळेला त्या दोघांच्यात काय असतं, तर मल्टिप्लिकेशन असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं ए अपॉन बी रेस टू एम. आता आपण मल्टिप्लिकेशन मध्ये काय बघितलं बघा, तर ए इंटू बी रेस टू एम असेल तर मल्टिप्लिकेशनचं साईन राहतं आणि रेस टू पॉवर फक्त काय होतात, सेपरेट होतात. त्याच पद्धतीनं डिवायडेशन मध्ये पण सेम प्रोसिजर असणार आहे. म्हणजे तिथे काय असणार आहे आपलं, तर ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं आपण तर इथं बघा 3/5 रेस टू 2 असेल तर आपण लिहिताना रेस टू पॉवर जी आहे ती सेपरेटली लिहू शकतो. म्हणजेच काय करू शकतो, तर 3 चा स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं ए अपॉन बी रेस टू मायनस एम. आता ए रेस टू मायनस एम आहे, ज्या वेळेला आपण काय म्हटलं मगाशी की रेसिप्रोकल्स करतो त्यावेळेला काय होतं, तर रेस टू पॉवर जी आहे ती पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होती. म्हणजेच काय होणार आहे बघा, जर हे इनडायरेक्टली जर आपण केलं तर इथं काय येणार आहे, 1 अपॉन ए अपॉन बी रेस टू काय असणार आहे, पॉझिटिव्ह एम झालेले आहेत. बरोबर आहे. पण आता हा जर रूल यूज केला तर इथं काय होईल बघा, आता तर 1 अपॉन ए रेस टू एम आणि बी रेस टू एम होतं, आणि ते जर रेसिप्रोकल म्हणजे आता 1 अपॉन ह्या नंबर्स होते, म्हणजे हा जो बी होता तो काय होणार आहे, न्यूमरेटरला जाणार आहे. म्हणजेच काय येईल, बी अपॉन ए रेस टू पॉझिटिव्ह एम, हे त्याचं आन्सर असणार आहे. एक्झाम्पल बघूया. इथं बघा 3/5 रेस टू -2 असेल त्यावेळेला आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, तर ह्या 5 आणि 3 चा रेसिप्रोकल करायचंय, म्हणजे काय येणार आहे, 5/3 येणार आहे आणि रेस टू पॉवर काय असणार आहे आपली, पॉझिटिव्ह असणार आहे. हे होते आपले लॉज ऑफ इंडायसेस, आणि या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवायलाही विसरू नका. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. लवकरच भेटू पुढचा व्हिडिओ घेऊन, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 बघणार आहे, इंडायसेस अँड क्यूब रूट मधला. थँक्यू.